तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। मेरे को तुम बहुत अच्छी लगती म्हणून हात पकडत एका 19 वर्षीय तरुणाने जळगाव जामोद तालुक्यातील एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची गंभीर घटना समोर आली आहे। शहरातील एका शाळेत 9वी मध्ये शिकणारी 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या मैत्रिणीसोबत 5 ऑगस्ट रोजी पाणीपुरी खाण्यासाठी जळगाव शहरातील आंबेडकर चौकात गेली असता त्यावेळी येथील आरोपी फैजल बाबू सय्यद याने या मुलीचा वाईट उद्देशाने हात पकडून तुम मुझे बहुत अच्छे लगते हो, तुम्हारा जवाब क्या है, नाही तर मी तुला जीवाने मारून टाकेल अशी धमकी सुद्धा दिली। फैजल बाबू सय्यद हा गेल्या महिनाभरापासून संबंधित मुलीचा पाठलाग करत असल्याची तक्रार पीडितेने जळगाव जामोद पोलिसात दाखल केली आहे। अल्पवयीन मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून आरोपी विरोधात बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम यासह विविध कलमान्वये जळगाव जामोद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे। परंतु आरोपी अजूनही फरार असून पुढील तपास ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे हे करीत आहेत। MCN न्यूज मराठी करिता संपादक राजीव वाढेसह ओम उन्हाळे, जळगाव।